नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत APH म्हणजेच अँटीपार्टम हेमरेज. अँटीपार्टम हेमरेज काय असतं म्हणजे डेफिनेशन याची काय आहे तर आपण सविस्तर बघणार आहोत. आफ्टर 28 वीक्स ऑफ प्रेग्नेन्सी जेव्हा ब्लिडिंग होते तर त्याला आपण काय म्हणतो, APH म्हणतो. तर APH मध्ये दोन प्रकार पडतात. APH मध्ये कोणते कोणते प्रकार पडतात ते बघू आपण. चला, त्यानंतर इथं पहिला येतो आपला प्लासेंटा प्रिव्हिया. तर प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजेच काय हे सविस्तर बघायचे आणि अब्रप्ट शो प्लासेंटा म्हणजेच काय. आता फक्त तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, APHचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया, सेकंड म्हणजे अब्रप्ट शो प्लासेंटा. तर प्लासेंटा प्रिव्हिया आणि अब्रप्ट शो प्लासेंटा यामध्ये डिफरन्स चांगल्या प्रकारे समजून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याचं कंडिशन काय काय होतं काय काय नाही ते बघणार आहोत. आज आपण काय बघणार आहोत, प्लासेंटा प्रिव्हिया. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करसाल, मग आपण अब्रप्ट शो प्लासेंटा हे देखील पुढील व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करू. आता प्लासेंटा प्रिव्हिया ही टर्म खूप सोपी आहे समजून घेण्याला पण आणि शिकायला पण. तर प्लासेंटा प्रिव्हियामध्ये तुम्ही बघू शकता, प्लासेंटा इज इम्प्लांटेड. आता प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, आता एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं म्हणलं, इम्प्लांट म्हणजे रुजणे. इम्प्लांट इन द लोअर युटेराइन सेगमेंट म्हणजे आपलं युटेरस कसं असतं, हे आता युटेरस आहे, युटेरस आहे इकडून आणि इथं आपलं, इथे आता डायग्राम काढला, आपल्याकडे जागा थोडी कमी आहे तरी समजून घ्या तुम्ही. हे तुमचं सर्विक्स आहे इथे खाली आणि इथं वजायना. तर जो तुमचा प्लासेंटा आहे, आपली प्लासेंटाची रुजण्याची जागा कुठे असते, या सेगमेंटमध्ये, फंडसमध्ये किंवा इथे इथे इत्यादी ठिकाणी तो रुजत असतो. परंतु इथे काय होणार आहे, आपल्या प्लासेंटा प्रिव्हियामध्ये आपल्याला काय होणार आहे, तर हा खालच्या बाजूला म्हणजे सर्विक्सच्या लोअर युटेराइन सेगमेंट, समजते तुम्हाला, लोअर युटेराइन सेगमेंट. तर खालच्या बाजूला आपल्या जो युटेरस म्हणजे गर्भपिशवीच्या खालच्या बाजूला तो रुजणार आहे काय, प्लासेंटा. तर प्लासेंटा इज इम्प्लांटेड द लोअर युटेराइन सेगमेंट. ही कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणजे डेफिनेशन समजली. प्लासेंटा प्रिव्हिया कळालं तुम्हाला. एवढी जर कन्सेप्ट तुम्हाला कळली आणि पेपरला जर प्लासेंटा प्रिव्हिया विचारलं गेलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लिहिलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू रिस्क फॅक्टर काय असतात त्याच्यामध्ये, अजून पुढील आपण भरपूर काही बघणार आहोत. त्याच्यामध्ये कॉजेस म्हणजेच कारणे काय काय, रिस्क फॅक्टर म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन करणारे फॅक्टर कोणकोणते, तर लक्षात घ्या. तर बघू शकता तुम्ही आता पहिलं ॲडव्हान्स मॅटर्नल एज. तर एज आपण हायरिस्क मदरचे जे आहे तिथेच लिहू शकता तुम्ही. हायरिस्क मदरमध्ये काय काय असणार आपण, तर वय, त्या मातेचं एज किती, 35 अबोव 35 असेल किंवा 35पेक्षा जास्त असलेलं म्हणजे 35च्या वरती असेल तर अबोव 35. फर्स्ट लक्षात आली कंडिशन. सेकंड मल्टीपॅरा म्हणजे तिचं मल्टीपॅरा म्हणजेच आपलं ती चौथ्यांदा पाचव्यांदा प्रसूती असेल तर तिची. त्यानंतर मल्टी प्रेग्नेन्सी, एकापेक्षा जास्त प्रेग्नेन्सी असेल म्हणजे ट्विन्स बेबी असेल तर. बिग प्लासेंटा, इफ बिग प्लासेंटा असेल तरी पण प्लासेंटा प्रिव्हिया होऊ शकतो. त्यानंतर मदर जर स्मोकिंग करत असेल तर बिग प्लासेंटा असेल तर. त्यानंतर प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन झालेलं असेल तर. तर किती कंडिशन आहे आपल्या, फक्त 6 कंडिशन आहे आणि ह्या चांगल्या तोंड पाठ करून घ्यायचे आहे. म्हणजे कॉजेस पण लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर म्हणून सुद्धा लक्षात ठेवायचे. पहिलं काय, एज लक्षात ठेवायचं किती, 35 अबोव असेल तर. मल्टीपॅरा, मल्टी प्रेग्नेन्सी, स्मोकिंग, ड्रिंकिंग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बिग प्लासेंटा बिग असणे, कारण आता तुम्ही लक्षात ठेवा हे युटेरस आहे, हे तुमचं युटेरस आहे, युटेरसचा, थांबा 2च सेकंद थोडं समजून घ्या. मी एवढं डायग्राम एवढी व्यवस्थित येत नाही माझी. हे तुमचं युटेरस आहे, हे आहे आपलं युटेरस. तर युटेरसमध्ये काय होणार आहे आता इथं लक्षात ठेवा, ॲडव्हान्स मॅटर्निटी म्हणजे एज जास्त असेल हे तर आपल्याला माहिती आहे. मल्टीपॅरामध्ये काय होतं, बॅगी युटेरस होऊन जातं. आणि मल्टी प्रेग्नेन्सी आता 2 प्रेग्नेन्सी, एक बाळ इथे आणि एक बाळ इथे, तर एकाचा प्लासेंटा वरती रुजलेला आहे इथे. आता याला जागा नाही, मग तो कुठं रुजणारी, खाली रुजणारी. या कंडिशन मध्ये सुद्धा असं होऊ शकतं. आता नेक्स्ट कंडिशन कोणती आपली, स्मोकिंग करते. स्मोकिंगचं आपण नॉर्मली घेऊ शकतो, स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग. त्यानंतर बिग प्लासेंटा, आता प्लासेंटा बिग आहे म्हणल्यावरती इथं रुजलेला आहे. तर एखाद्या वेळेस तो इतका मोठा आहे, आता नॉर्मली इतका राहतो प्लासेंटा,
परंतु तो बिग प्लासेंटा आहे, म्हणजे खालीपर्यंत रुजलेला असू शकतो. त्यामुळे प्लासेंटावर नंतर ते बघू आपण. प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन झालेलं असेल तर प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन झाले असल्यामुळे काय होतं, इथं स्टिचेस असतात आणि मग तो इथं रुजल्या जात नाही, तो खाली खाली सरकत येतो, इथे येतो, मग त्याला प्लासेंटा प्रिव्हिया ही कंडिशन आपण नाव देतो. समजलं. नेक्स्ट बघू आपण लॅटरनल. आता प्लासेंटा प्रिव्हियाचे टाईप्स बघणार आहे आपण. काय बघणार आहे? टाईप्स. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मिडवायफरीचा, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती क्वेश्चन पडतो जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजेच आपल्याला DMER झालं, TCS झालं, या एक्झामची तयारी करसाल त्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थर्ड इयरचे किंवा सेकंड इयरची मिडवायफरीची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असेल त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही प्लासेंटा प्रिव्हिया आणि अब्रप्शन प्लासेंटा या दोन्हीपैकी एक तरी विचारलं जातं. तर टाईप्स कळलं. त्यानंतर बघू आपण आता लॅटरल प्लासेंटा प्रिव्हिया, मार्जिनल प्लासेंटा प्रिव्हिया, लॅटरल, मार्जिनल आणि इनकम्प्लीट प्लासेंटा नाहीतर पार्शियल प्लासेंटा प्रिव्हिया. तर समजलं. यामध्ये लॅटरल आणि मार्जिनल आणि इनकम्प्लीट हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. कंप्लीट प्लासेंटा प्रिव्हिया, त्याच्यामध्ये इनकम्प्लीट एक, कंप्लीट म्हटल्यानंतर सेंटरला येतो आणि इनकम्प्लीट म्हणजे थोडा येतो आणि मार्जिनल म्हणजे मार्जिनला येतो आणि लॅटरल प्लासेंटा प्रिव्हिया. आता यामध्ये आपण हे टाईप्स पाठ करून घ्या. याच्यावरती काही विचारलं जात नाही जास्त, फक्त तुम्हाला टाईप्स माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय सिम्पटम्स बघणार आहे, चिन्हलक्षणे आपल्याला. नंतर वजायनल ब्लिडिंग. पहिलं आपलं ब्लिडिंग मेन लक्षण काय आहे? ब्लिडिंग आहे. पेज म्हणल्यावर ब्लिडिंग तर येणार आहे. ब्लिडिंग कशा कलरची राहणार आहे? ब्राईट रेड. ब्राईट रेड म्हणजे लाल रंगाची राहणार आहे आपल्याला. पेनलेस राहणार म्हणजे त्याला त्रास होणार आहे का नाही, त्याला कारण असणार आहे का नाही, आणि त्याला रिकरंट म्हणजे ताबडतोब होणारी ती. त्यानंतर सायन्स काय काय, तर सायन्स बघू आपण. त्यानंतर फंडल हाईट नॉर्मल राहणारी, जे तिची बाळाचा पोट नाही, जे आईचा पोटाचा घेर असणारे तो नॉर्मल असणारे, बाळाचे ठोके नॉर्मल असणारे. माल प्रेझेंटेशन म्हणजे जे बाळाचं प्रेझेंटेशन असतं, व्हर्टेक्स प्रेझेंटेशन वगैरे नाही, माल प्रेझेंटेशन म्हणजे ब्रीच प्रेझेंटेशन असू शकतं. त्यानंतर युटरस सॉफ्ट. युटरस कसं असणारे? सॉफ्ट असणारे. नो टेंडरनेस म्हणजे त्याच्यावरती टेंडरनेस असणारे का? टेंडरनेस नो टेंडरनेस नसणारे. त्यानंतर आपला आता प्लासेंटा प्रिव्हियामध्ये सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे, जेव्हा तुम्ही हॉस्पिटल एक्सपिरियन्सला जासाल किंवा तुम्ही केस हाताळसाल तर प्लासेंटा प्रिव्हियामध्ये काय करत नाही आपल्याला, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये PV करायची नाही, अवॉइड PV करायची. आपला PV इज नॉट अलाउड म्हणजे का? कारण आपण प्लासेंटा प्रिव्हिया कोणत्या भागात असतो? तर खालच्या भागात असतो. म्हणजे खालच्या कशा? आपल्या युटरसच्या. आता इथं बघितलं ना आपण. आता मी जर इथून खालून PV करायची म्हणलं, आता PVसाठी मी इथून हात बोटं टाकली तर काय होणार आहे? युटरस हा अजून तिथं ब्लिडिंग वाढू शकते आणि ती बाई शॉकमध्ये जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला ब्लिडिंग अवॉइड करायची. आता सर्वजण सांगतात तुम्हाला ब्लिडिंग अवॉइड करायची, आपल्याला PV अवॉइड करायची, PV अवॉइड करायची. तर का करायची आहे? तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही PVसाठी खालून तपासणीसाठी बोट किंवा आपले फिंगर एंटर करणार आहात तर डायग्नोज कसं करणार तुम्ही याचं? तर फर्स्ट ऑफ ऑल सोनोग्राफी करणारी. त्याच्यामध्ये सोनोग्राफीचे 2 प्रकार असतात. तसे भरपूर प्रकार आहे, पण आपल्याला ट्रान्स अबडॉमिनल म्हणजे पोटावरून करणारी पोटाची सोनोग्राफी आणि एक ट्रान्स वजायनल असते, ती वजायना थ्रू केली जाते. तर या दोन्ही सोनोग्राफी थ्रू आपल्याला डायग्नोज करता येतं प्लासेंटा प्रिव्हियाचं. त्यानंतर MRI. तर MRIचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, इथे मी दिलेलं नाही आहे. मॉर्बिड अडेसिव्ह प्लासेंटा प्रिव्हिया आणि प्लासेंटा ॲक्रिटा. तर हे पण प्लासेंटा याचं पण आपल्याला डायग्नोज केलं जातं. त्यानंतर येतं कॉम्प्लिकेशन. इतकं डीपमध्ये तुम्हाला विचारणार नाही, परंतु तुम्हाला माहिती असणे किंवा नोट्स तुमच्याकडे असणे अवेलेबल. कॉम्प्लिकेशन बघू शकता तुम्ही काय होणार आहे. आता आम्ही तुम्हाला सांगितलं प्रेग्नेन्सीमध्ये तर ती शॉकमध्ये जाऊ शकते, प्रीटर्म लेबर होऊ शकतं म्हणजे लवकरची डिलिव्हरी होऊ शकते आणि माल प्रेझेंटेशन होऊ शकतं. त्यानंतर लेबर म्हणजे डिलिव्हरी दरम्यान, प्रेग्नेन्सी दरम्यान होणारे कॉम्प्लिकेशन होते. आता हे डिलिव्हरी दरम्यान आणि हे म्हणजे आपल्याला प्युरिपिरियम म्हणजेच सुतिक अवस्था म्हणजे 6वा महिना म्हणतो आपण बोलीभाषेत ती. ऑपरेटिव्ह इंटरफेरन्स मोर. ऑपरेटिव्ह इंटरफेरन्स मोर म्हणजे ऑपरेटिंग करण्याची गरज जास्त पडू शकते. प्रोलॅप्स ऑफ कॉर्ड म्हणजे नाळ प्रोलॅप्स होऊ शकते.
त्यानंतर PPHची पण संभाव्यता असते, कारण आपण PPH आता APH झाल्यानंतर PPH होण्याची शक्यता दाट असते. तर PPH घ्यायचं आपल्या कॉम्प्लिकेशनमध्ये. त्यानंतर APH झाल्यानंतर शॉकमध्ये पण जाऊ शकते, APH किंवा PPH झाल्यानंतर. नंतर प्युपेरियल सेप्सिस म्हणजे संस्कृतिक अवस्थेमध्ये तिला इन्फेक्शन होऊ शकतं, तर प्युपेरियल सेप्सिस म्हणतो आपण त्याला. त्यानंतर रिटेंडेंट प्लासेंटा लवकर रिटेंडेंट प्लासेंटा होऊ शकतो. त्यानंतर प्युपेरियल एम्बॉलिझम, त्यानंतर सबइन्ल्युशन. तर आपण मेन लक्षात ठेवा, तुम्ही फक्त PPH लक्षात ठेवा. ऑपरेशनची गरज पडू शकते. प्रोलॅप्स ऑफ द कॉर्ड, शॉकमध्ये जाऊ शकते. प्युपेरियल सेप्सिस जे मेन येते, बाकीची हे एवढं गरज नाही, आपल्या सिलेबसच्या बाहेरची एवढं काही गरज नाही. त्यानंतर फिटसला काय काय होऊ शकतं, तर लो बर्थ वेट म्हणजे कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. त्यानंतर फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन, फिटल ग्रोथ कमी प्रमाणात होऊ शकते, रिस्ट्रिक्शन होऊ शकते त्याच्यावरती. त्यानंतर ॲस्पेक्झिया, त्यानंतर IUD म्हणजे इंट्रायुटेराईन डेथ होऊ शकते. कंजेनायटल माल फॉर्मेशन म्हणजे ते अपंग बाळ जन्माला येऊ शकतं. त्यानंतर बर्थ इंजुरी, बाळाला जन्मानंतर इंजुरी होऊ शकतात. तर इत्यादी आपलं काय कॉम्प्लिकेशन आहे. कॉम्प्लिकेशन कशात बघितले, प्रेग्नेन्सीमध्ये, इन लेबर, इन प्युपेरियल पिरियडमध्ये, त्यानंतर फिटसमध्ये बघितले. यार मग 4 झालं आपले टॉपिक. असे टॉपिक वाईज लिहिलं तर मार्क मिळायला तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात. आता मॅनेजमेंट, तर प्लासेंटा प्रिव्हिया तुम्हाला टिप विचारली जाते 5 मार्काला. नाहीतर त्याऐवजी आपल्याला काय विचारलं, आता प्लासेंटा प्रिव्हिया आणि अब्रप्शो प्लासेंटा डिफरन्शिएट करा. तर डिफरन्शिएट किती मार्काला येतो, 5 मार्काला येतो. त्यासाठी तुम्हाला हे दोन्ही माहीत पाहिजे. आता प्लासेंटा प्रिव्हिया तुम्हाला आज चांगल्या प्रकारे मी समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर अब्रप्शो प्लासेंटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. आता आपण मॅनेजमेंट बघू. तर गरोदरपणाचा काळ. आता मॅनेजमेंट आपण कशावरती डिपेंड आहे आपली मॅनेजमेंट, तर गरोदरपणाचा काळ किती, 28 आठवड्याच्या नंतर किती दिवस झालेले, त्यानंतर रक्तस्रावाचे प्रमाण, तिला ब्लिडिंग किती रे, आपल्याला हे घटक अगोदर बघायचे. त्यानंतर मॅनेजमेंट करायचे. त्यानंतर मातेची व गर्भाची अवस्था, मातेची अवस्था कशी आहे, गर्भाची अवस्था कशी आहे. त्याचबरोबर प्लासेंटाचा प्रकार कोणता आहे. आता प्लासेंटाचे प्रकार आपण बघितले, यामध्ये लॅटरल प्लासेंटा, मार्जिनल प्लासेंटा, कंप्लीट. आता कंप्लीट प्लासेंटा प्रिव्हिया असेल तर आपण सिझेरियन सेक्शनच करावं लागतं. असे काही घटक असतात, तर हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर ॲडमिट करायचं. आता तिला पहिले आल्यानंतर आपण काय करणार आहे, ॲडमिट करणार आहे. त्यानंतर तिचे सगळं टेस्ट करणार आहे, ब्लड टेस्ट, BT, CT, फॅब्रिनोजल, CBC, RH फॅक्टर म्हणजे ब्लड ग्रुपिंग करणार आहे आपण. चेक द ब्लिडिंग चेक करायची आपल्याला, किती ब्लिडिंग झालेली आहे. त्यानंतर फिटस रिस्पॉन्स बघायचा आहे, USG करायची आहे, CTG करायची आहे. युटराईन टेंडरनेस बघायचं आहे, आपल्याला युटरस कसलं बघताय, टेंडरनेस कसं आहे त्याचं, जास्त आहे का कमी आहे. त्यानंतर नाहीच आहे. त्यानंतर चेक द वायटल्स, आता त्या आईचं आपल्याला पल्स, BP, रेस्पिरेशन चेक करायचं, रेस्पिरेशन रेट चेक करायचा आहे. त्यानंतर कन्व्हल्जिव्ह आणि एक्सपेक्टेड मॅनेजमेंट, तर चेक द वायटल झालं. त्यानंतर आपल्याला मॅनेजमेंट बघायची आता सोप्या पद्धतीत. कन्व्हर्जेटिव्ह एक्सपेक्टंट मॅनेजमेंट म्हणजे कन्व्हर्जन तिला येण्या अगोदरची. आणि नंतर ॲक्टिव्ह डेफिनाईट मॅनेजमेंट, जी ॲक्टिव्ह मॅनेजमेंट आहे ती. आता आपण ॲक्टिव्ह बघून घेऊ पहिले. ब्लिडिंग आफ्टर म्हणजे 37 वीकच्या नंतर असेल तर मग आपण तिची डिलिव्हरी करू शकतो. मग गर्भ स्टेबल नाही आहे, रक्तस्राव थांबत नाही आहे, आणि डेथ ऑर कंजेनिटल डिफॉर्म फिटस आहे म्हणजे आपल्याला ते बाळ वाचू शकत नाही आहे, तेव्हा आपल्याला सिझेरियन सेक्शन करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं मॅनेजमेंट, तर मदर इज होमोडायमॅनिकली स्टेबल म्हणजे मदर स्टेबल आहे, तर तेव्हा आपण काय करणार आहे, गरोदरपणाचा काळ 27पेक्षा कमी असेल, गर्भ चांगला आहे, रक्तस्राव थांबतोय आणि मातेचा रक्तस्राव कमी झालेला आहे आणि ती स्टेबल आहे, माते स्टेबल आहे, तेव्हा आपण सिझेरियन सेक्शन करू शकतो. तर आपल्याला या दोन्ही कंडिशनमध्ये सिझेरियन सेक्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये शक्यतो लॅटरल प्लासेंटामध्ये आपण थोड्या प्रमाणात नॉर्मल डिलिव्हरीचं रिस्क घेऊ शकतो, परंतु जास्त तर आपण सिझेरियन सेक्शनच योग्य ठरतं. तर समजलं, व्हिडिओ आवडला असेल. आता मॅनेजमेंट एवढी व्यवस्थित समजून सांगितलं गेली नाही, परंतु बाकीचं सर्व पोर्शन मी खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि अब्रप्शो प्लासेंटाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आपला व्हिडिओ, आणि धन्यवाद.